उषा मावशी, उषा मावशी काय होतंय तुला? दाखीळ बसलीये का काय? चक्कर येते का? आई मावशी काय झालं? पाणी देऊ तुला? अगं ए तू घरी जा बरं. काय होतंय तुला? अगं ही अशी काय करते? अगं मावशी बस तू. मावशी बस ये ये ये. तिला तिला दम लागलाय. बसव बरं. मनू तू जा डॉक्टरला फोन कर बरं आधी. अगं काय नाही ग, काय नाही. कशाला डॉक्टरला बोलवायची गरज आहे? काय झालं नाही मला. अगं मावशी मग बोलत का नव्हतीस? आणि तुझे ओठ असे का हलत होते? ते आमचे किंचाळे बाबा आहेत ना, त्यांनी एक इच्छापूर्ती मंत्र दिलाय. त्यांनी सांगितलंय की फक्त ना ओठातल्या ओठात ते नामस्मरण करायचं. म्हणजे आवाज नाही आला पाहिजे. आवाज नाही आला पाहिजे. म्हणजे तोंडातून असं बोलायला पाहिजे 108 वेळा न थांबता. मग तुमच्या हवी ती इच्छा पूर्ण होते. काय करू? माझ्या अनिकेतचं काय होत नाही नोकरीचं. म्हटलं याच्या पजाप्पाने काहीतरी होईल म्हणून करत होते. आज इंटरव्ह्यू आहे ना त्याचा. जर ह्याच्यामुळे काही झालं, मिळाली त्याला नोकरी, लग्नाचं बघता येईल ना ग. अगं उषा नको रडूस. अगं तुझा अनिकेत हुशार आहे बघ. आज नक्की आनंदाची बातमी घेऊन येईल तो. त्याला नोकरी लागेल बघ. नको काळजी करू इतकी उषा. तुझ्या तोंडात साखर पडो. बाप्पा आज मिळू दे अनिकेतला नोकरी. चल बाय, चल मी काम करते. काही नको. अगं नको तू बस, मी बघते. चल ही मला मदत करेल. ये ग तू बसून राहा, बसून राहा. करते ना बटाट्याची. नको नको. उषा मावशी इथलं काम संपल्यावर तू घरी जाणार आहेस ना? नाही ग बाय, बर्व्यांकडे पोळा लाटायला जायचंय. मग तिथून तिथून देशमुखांकडं, मग तिथून चव्हाणांकडं, आणि तिथून घरी जाऊ देते की नाही मला? हा घरदार आहे की? म्हणजे तरी तासभर जाईल ना तुझा? 1.5 तास. 1.5 तास. मनू तुला कशाला हव्यात का इतक्या चौकशा? निर्मला, काय हो? आनंदाची बातमी आहे. पेंडसेबाई भेटल्या. आपण जे मनूचे फोटो पाठवले होते ना, ते मुलाकडच्यांना फोटो पसंत आलेले आहे आपल्या मनूचे. त्यांनी हे मुलाचे फोटो दिलेत. बघ जरा. हा? छान आहे पोरगा, एकदम राजबिंडा आहे. हो छान जोडी दिसेल. आता कसं आहे माहितीये का, तू बघ म्हणजे आपल्याला ना पुढचा मार्ग करायला. हा? बघ. अरे वा, खरंच हो, किती छान दिसतोय. मग अगदी आपल्या मनूला शोभेल असा आहे. जोडी अगदी छान दिसेल. मनू बघ तरी एकदा. नंतर बघते आई, ऑफिसला उशीर होतोय. चल निघते. बाय. फोटोवर नजर टाकायला असा कितीसा वेळ लागतो? आता सगळी कामं वेळेत व्हावी असं तुम्हीच म्हणता ना. आता पोरगी गेली वेळेत ऑफिसला, कशाला नाकाला मिरच्या झोंबायला पाहिजे? ऐका, तरी म्हटलं एवढा वेळ गप्प कशा? बोललात ना? हा? बोललात. परब परब काल तुम्ही मुलगी बघायला गेला होतात ना? काय झालं? जाऊ द्या ना. असं काय करताय? सांगा ना काय झालं. परब बोला ना. तुम्हाला शपथ आहे माझी. त्याचं काय? एक मिनिट, आता सांग. तुम्हालाही ऐकायचं आहे? हो. मुलगी क्रमांक 39. पण घरात गेल्या गेल्या मुलीच्या आई वडिलांनी मलाच विचारलं, काय का हो तुमचा मुलगा नाही का आला? हा हेच चालू दे टाइमपास. त्यापेक्षा काम करा जरा. समर सर आले आहेत, आपापली जागा घ्या. गुड मॉर्निंग समर. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. चला आपापली कामं सुरू करा. आय सेड कामं करा. येस सर. मोरे,
काय मोरे, हा? प्रमोशन झालंय, मग या खुर्चीत का बसलाय? सॉरी सर, सॉरी सर. बोपे, काय मिस हळदी कुंकू नाही आले अजून? नाही, त्यांना यायला थोडा उशीर होणार आहे. त्यांचा मला फोन आला होता. तुम्ही या ब्रांचचे बॉस नाही का? उद्यापासून यांना अपडेट करायचं बरं का आपण. बोपे, एक काम करा, या इकडे. तुम्ही आत माझ्या खुर्चीवर बसा, मी बाहेर थांबतो. तुम्ही मला कामं सांगा. चला तुम्ही बसा. बस. मिस हळदी कुंकू आलं ना, तुम्ही मला सांगितल्याशिवाय आत घ्यायचं. म्हणू तू आत्ता एक सेकंड. एक तरुण मुलगा घरात एकटा असताना त्याच्या घराचा असा हा दरवाजा लावून घेणं शोभतं का तुला? मला सगळं शोभतं. म्हणून तू माझ्या जवळ नको येऊस. आणि मला जबरदस्त कराटे येतात आणि त्यामुळे मी तुला माझ्या बरोबर असलं तसलं काही करू देणार नाहीये. सभ्य मुलगा आहे मी. मीही सभ्य आहे. हो, एका तरुण मुलाच्या घरात घुसून त्याच्या घराचा दरवाजा बंद करणारी मुलगी आहे ना, ही सभ्य नसते. आणि मला दिसतंय ना तुझ्या डोळ्यात की तुझ्या मनात काय चाललंय. चैत्या, काकडे काका वाचवा मला. फटके खाशील ना आता. म्हणजे फटके देण्याच्या निमित्ताने तुम्हाला टच करणार आणि माझा गैरफायदा घेणार. पण माझा जीव गेला तरी मी मला टच करू देणार नाही. हो, हो, ही नौटंकी बंद करायची, नाहीतर मार खाशील. बाबांना एका मुलाचा फोटो पसंत पडलाय. लग्न ठरायच्या आधी नोकरी नाही ना पकडलीस तर तू मार खाणार. लागतंय म्हणून लागतंय तुझ्या म्हणून लागतंय. इंटरव्ह्यूचा फायनल राऊंड आहे ना आज? हो. काय चावटपणा चाललाय? कपडे काढ. हो. ए मनू, नीडेस का तू? काय काय सांग. कपडे काढ. ए मनू, नाही मी कपडे वगैरे नाही काढणार आहे. मनू प्लीज. अगं मनू, मी मजा करत होतो. खरंच आई शपथ मजा करत होतो. मी तुझ्या आईची शपथ मजा करत होतो यार. मनू मनू काय करतेस? अगं मनू, कोणीतरी येईल. मनू, किंचाळे बाबांची शपथ प्लीज, मी मजा करत होतो यार. कोणीतरी येईल. मनू, अगं प्लीज. मनू, काय
मनू 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 प्लीज मनू 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 ऐक मनू प्लीज मनू प्लीज 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 मनू ऐक मनू 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 नको मनू ऐक. आणि हा शर्ट घाल. हो गॉड शर्ट घाला एवढंच ना लगेच घालतो शर्ट. हे म्हणून मस्त आहे. छान दिसतं ना. आता पॅन्ट काढ. हं? पॅन्ट काढ. काय पण बोलतेस पावळट. आणि पॅन्ट काढ. मग काय काय बोलतेस वेडी आहेस का तू. आणि पॅन्ट काढ. ओह तू डोळे बंद कर. आणि मला लाज वाटते यार. प्लीज उलटी फिर. आणि काही काय. प्लीज यार प्लीज मागे वळून बघू नको तू. आणि लवकर. अनु तू येऊ नको आत. आणि किती वेळ. अनु 2 मिनिटं थांब येऊ नकोस आत. लवकर आता मी बघे ना. येऊ नको. थँक्यू. अगं डोळे मीठ. हे आता काय. मीठ मीठ. डोळे मीठ. उघडू नको. उघडतो ना मनू डोळे. मनू आता उघड. मनू अगं हे कशाला. असावीत नोकरी आई बाबांसमोर आलास ना तर ते त्यांच्या छोकरीचा हात पटकन तुझ्या हातात देऊन टाक. छान दिसतोय. ते दिसतंय मला तुझ्या डोळ्यात. मनू किती गोड आहेस तू. आणि हे शॉपिंग कधी केलं. किती करतेस माझ्यासाठी. बरं ते सगळे हिशोब आपण नंतर मांडू. आत्ता ऑफिसला उशीर होतोय. चल लवकर. हे मनू थँक्यू. चल. कशाला एवढं महागडे आणायचं आहे. चांगला दे हा इंटरव्ह्यू. व्यवस्थित. अरे ती 134 नंबरची बस कुठल्या स्टॉपवर येते. म्हणून तू बरी आहेस ना. म्हणजे काय रे. इकडे कुठे तू. आणि तू गेली ना ऑफिसला. हो मी निघालेच होते. याला बस बद्दल विचारायचं होतं. हो 134 नंबरची बस. हा गे बाय माझे नवीन शर्ट टाय एवढी चांगली कापड आणली कुठून रे. काय मला मनू. मनीषने. मनीष याचा लहानपणीचा मित्र. हो आताच मला सांगितलं याने. हो 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 मनीष लहानपणीचा मित्र. मला कसं माहित नाही कोण रे. मला पण आता. अनिकेत मला निघायचंय. उशीर होतोय. हा येते का. सांभाळतोय. अगं पडशील. काय रे हा त्या मनीषने तुला कापड दिली आणि तू घेतली पानसटासारखी. आई अगं तू शांत हो शांत. गिफ्ट मिळालंय मला हे. गिफ्ट मिळाली. छान दिसतंय ना. हा छान दिसतात तुला. बरं उशीर होतो निघतो. तुझ्यापेक्षा मला जास्त उशीर होतोय. उशीर होतोय म्हणते. ऐक ना ते आज तुझा इंटरव्ह्यू आहे ना. आई इंटरव्ह्यू. ते रे तेच ते आहे ना. चांगला दे हा तुझा तो इंटरव्ह्यू. हा नोकरी मिळाली पाहिजे. मिळणार तुला. किंचाळे बाबांचा आशीर्वाद आहे. मी जप केला होता त्यांचा. हे 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 नको करू. मोठे बाबा आहेत ते. हा नमस्कार करतो. हा हा असू दे असू दे. येतो. हा ये. हा जा जा. बाय. हा जा लवकर. तू जा ना. हा तू जा.
ऑल द बेस्ट. हा भूपे, जरा आत येतोस का? हा सर, बोलवलं? भूप्या, ती मार्केटिंगच्या प्लॅनिंगची फाईल रेडी झाली आहे? हा म्हणजे आता परवा व्हायला हवी होती. मिस हळदी कुंकू आल्या. हा नाही. सर, हे जे आपले जुने इन्व्हेस्टर आहेत ना, आउट आय सेड. आधी माझी परवानगी घ्यायची आणि मग आत येतं. चल. सॉरी सर, सॉरी. मे आय कमिंग सर? नो. कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशात वृद्ध भावना, अल्लद वाटे कसे. बंद जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. आणि आता हा ग, त्यांनी दिलाय मला प्रसाद. तू खा ना. माझा उपवास आहे आज. आज कसला उपवास? म्हणजे आज काय? आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी. देवा, नशीब लागतं रे अशी मुलगी मिळायला. थँक्यू सो मच. मला सुद्धा तुला कधी एकदा नोकरी लागते आणि बाबांना आपल्याबद्दल सांगते असं झालंय. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू. पंख लावणी उडत चालले मन हे तुझ्या सवे, तुझा मी माझी तू, कधी केव्हा कसे जुळले बंध हे. अबोलत हे नाते नव्हे, अजब रीत ही स्वप्न नव्हे. आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. येतो. देवा, प्लीज काहीही करून अनिकेतला आज नोकरी लागू दे.